तर काँग्रेसचे उमेदवार पाडण्याचा विडा प्रकाश आंबेडकरांनी उचललाच पाहिजे. कारण काँग्रेसनेच देशाचा या ठिकाणी आता जी परिस्थिती देशाची मागच्या 10 वर्षापासून जी मोदी साहेबांचं सरकार आल्यापासून सुधारवायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, ती आता स्वतः प्रकाश आंबेडकर साहेबांनी अनुभवलेली बघितलेली आहे. काँग्रेसचे उमेदवार त्यांनी पाडलेच पाहिजे आणि काँग्रेस बरोबर जे जे अलायन्समध्ये असतील त्यांच्यावरती त्यांचा डोळा आहे, त्यांचा राग आहे आणि तो रास्त आहे. म्हणून महाविकास आघाडीमध्ये जेवढे उमेदवार असतील त्यांना पाडण्याचा विडा प्रकाश आंबेडकरांनी बरोबर उचललेला आहे. पण महायुतीचे उमेदवार पाडले पाहिजे किंवा त्यांच्या विरोधात आहे असं काही मला दिसत नाही. जी पण सरकार बसलेली असतील, याचा अर्थ मनमोहन सिंगचं साहेबांचं सरकार असेल, त्याच्या अगोदर अनेक सरकार असतील, ते कुठले काहीतरी फॉरेनमधनं अधिकारी किंवा पदाधिकारी किंवा न्याय प्रक्रियेतले लोक आलेले नसतात. सरकार ही प्रक्रिया असते आणि सरकारमध्ये कुठलाही माणूस कुठल्याही पदावर जरी बसलेला असला तर तो एक प्रक्रियेचा भाग असतो. तो परदेशातून या ठिकाणी नोकरीला आणलेला नसतो. याच देशाचा नागरिक असतो. याच देशाची कार्यालयीन आपली कामकाजाची प्रक्रिया जी असते ती वर्षानुवर्ष चालत असते. त्यामुळे या पक्षाचं सरकार आलं म्हणून यांनी बसवलं हा आरोप केवळ फक्त निवडणुका बघून केला जातो. हीच कार्यकर्त्यांकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पालकमंत्री ज्या दिवसापासून मी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आलेलो आहे त्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं संघटनही वाढलेलं आहे आणि कुठे नाराजगी आहे असं मला कुठे आतापर्यंत अनुभवायलाही मिळालेलं नाही. कार्यकर्त्यांचं म्हणणं आपण ऐकल्यानंतर पुढच्या लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार आपण कसा करायचा, काय करायचा, स्ट्रॅटेजी काय आखायची, महायुतीचा उमेदवार देशाकरता नंदुरबारपासून त्याची सुरुवात झाली पाहिजे अशी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ती एक तयारी असेल आणि त्या आम्ही काम करणार आहे. आतापर्यंत अंबादास दानवे साहेबांच्या विषयी काही कल्पना नाही, पण त्यांची अस्वस्थता मला सातत्याने मागच्या 8-10 महिन्यापासून माझे मित्र आहेत चांगले ते त्यांची अस्वस्थता, त्यांची होणारी गळचेपी, त्यांच्यावर होणारा त्या ज्या पद्धतीने विश्वास दाखवला पाहिजे तसा अंबादास दानवे साहेबांवर दाखवलेला अविश्वास हे सातत्याने आमच्यासारख्याला लक्षात येत असतं. ते कुठल्या पक्षात जातील याची मला कल्पना नाही. त्यांनी कुठल्या पक्षात जावा हा त्यांचा पूर्ण अधिकार आहे आणि पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी कोणाचं स्वागत करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यापेक्षाही जास्त स्वागत करायला तयार आहे. मुळामध्ये नाशिक जागेच्या संदर्भात 3 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, 3 भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. स्वाभाविक आहे महायुतीची जागा एक संख्या आम्हाला जी लागणार आहे ती संख्या शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या जेवढी त्यांना संख्या असेल तेवढी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही असली पाहिजे. आमची मागणी असणार आहे की आमचं त्या ठिकाणी बलाबल बघून ती जागा मिळावी अशी रास्त अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांसमोर मांडलेली आहे. त्याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये निर्णय होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.